त्याचे खूप आणि राजेश दादांनी खूप हे केले. शिव मॅडमचे पण खूप त्याच्यात हातभार आहे. सगळ्यात जास्त श्रेय माझ्या पतीला देते मी. कारण मी या खुर्चीवर बसले की नाही, माझ्या पतीच बसलेले. अहोरात्र त्यांनी काम केले त्याच्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला. सर आम्ही या नगरपालिकेला समजलो. या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे वडील माननीय श्री राजेशदादा विटेकर यांनी आमच्या मागे एक ताकद उभा केली आणि त्यांचे काम करण्याची प्रणाली, त्यांचा विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आम्ही जे आतापर्यंत या 9 वर्षामध्ये या शहरामध्ये अतिशय सुंदरपैकी अतिशय दर्जेदार अशा काही मूलभूत सुविधा लोकांना देण्यामध्ये यशस्वी ठरलो. या शहरामध्ये विधायक कामं करण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्या कारणाने या जनतेने आमच्या सर्व टीमने विश्वास ठेवून एवढ्या बहुमतानं आम्हाला सर्वांना विजयी केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा या मायबाप जनतेचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. निश्चित मी सर्वप्रथम सर्व मानवत नगरातील माझ्या सर्व शहरवासियांचे मनपूर्वक अगदी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्षपदी आदरणीय सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची निवड केली, त्यांना संधी दिली आणि सर्व माझ्या 16 नगरसेवकांना या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम मानवतवासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं जी निवडणुकीमध्ये आम्ही जो काही जाहीरनामा असेल या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबांनी अत्यंत मेहनत घेऊन व त्यांचे सर्व टीम, प्रकाश शेट असतील, पंकज आंबेगावकरजी असतील, सुरेश काबराजी असतील, सर्व आमचे निवडून आलेले नगरसेवक असतील व त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रमुख मान्यवर असतील, ज्यांच्या माध्यमातून त्यांनी जेवढ्या जिद्दीने चिकाटीने या निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांना प्रतिसाद मानवतवासींनी दिलेला आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या काही आम्ही गोष्टी बोललेलो आहेत, जे काही आम्ही वचननामा दिलेला आहे, त्या माध्यमातून उद्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करू आणि निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास निश्चित स्वरूपामध्ये करू, अशा पद्धतीचं मी आज आपल्या माध्यमातून या मानव जनतेला कळू इच्छितो.